लोकसभा निकालाचे एक्झिट पोल बाहेर आलेले आहेत आणि देशामध्ये मोदींना तर महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीला कुठेतरी जास्त जागा मिळतानाचं चित्र पाहायला मिळते आहे। आपल्यासोबत शिंदे गटाचे नेते कृपाल तुमाने आहेत। भाऊ, काय सांगाल, एक्झिट पोल कसा बघताय तुम्ही? नाही, एक्झिट पोलचे जे आहे एक तुमचा सॅम्पल सर्वे आहे आणि याच्यावरती माझा विश्वास नाही। मी जरूर सांगतो की आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वात या देशामध्ये 400+ झाल्याशिवाय राहणार नाही आणि एक खंबीर नेतृत्व या देशाला आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात मिळालं आहे। परत जनतेने त्यांच्यावरती विश्वास टाकलेला आहे आणि आम्ही 400 पार करू। राहिला महाराष्ट्राचा विचार, जर आपण महाराष्ट्रात बघितलं आणि मी सुद्धा ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये फिरलो 6 लोकसभेमध्ये पक्षाच्या निवडणूक प्रचारात गेलो होतो, याचे स्टार प्रचारक, तर त्यावेळेला माझा जो अनुभव आला की आम्ही 40पेक्षा जास्त जागा त्या ठिकाणी आम्ही जिंकणार आणि शिवसेनेला सुद्धा चांगला यश 12 ते 13 जागा शिवसेनेच्या येणार, यात कोणतीही शंका नाही आहे। भाऊ, इकडे बघितलं तर एक्सिस इंडियाच्या सर्वेमध्ये शिंदेंना 8 ते 10 जागा तर ठाकरेंना 9 ते 11 जागा जिंकताना दाखवला। मात्र शिंदे आणि ठाकरे गटाचे 13 उमेदवार समोरासमोर होते, त्यामुळे या सर्वेवर प्रश्नसुद्धा उपस्थित केले जातात। नाही, सर्वेवर प्रश्न म्हणजे मी सांगितलं ना तुम्हाला का सॅम्पल सर्वे असतो आणि सर्व लोकांचं मत यामध्ये घेतलं जात नाही। एक 2000-4000 लोकांचा आपण सर्वे करतो, त्यातनं कधीही निकाल ठरू शकत नाही। परंतु आम्ही ज्या पद्धतीने ही निवडणूक लढवलेली आहे त्यानुसार आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही 12 ते 13 जागा जिंकू आणि महायुती म्हणून आम्ही 40 जागेच्या वरतीच जरूर राहू। 2004 च्या सर्वेमध्ये सुद्धा वाजपेयी सरकार पुन्हा येईल असा अंदाज वर्तवण्यात आला, त्यामुळे यंदाही तसंच घडेल असं तुम्हाला वाटतं? मुळीच नाही। यावेळेला आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी या देशात जे काम केलं, विकासाचं काम, त्याला जनतेची साथ आहे। 370 कलम असेल, राम मंदिरासारखे मुद्दे असेल, हे सोडवण्यात आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचा श्रेय आणि फक्त त्यांचंच श्रेय आहे। त्यामुळे जनतेचा विश्वास हा त्यांच्यावरती आहे आणि आम्ही नक्कीच 400 पार करू। एकंदर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हा फुटीचं राजकारण झालं, 2 पक्ष फुटले, शिवसेना आणि राष्ट्रवादी, त्यानंतर जर आपण या एक्झिट पोलमध्ये बघितलं तर शरद पवार गटाला जास्त जागा मिळताना दिसते आहे, तर इकडे ठाकरे गटाला जास्त जागा मिळताना दिसते आहे। तुम्ही कसं बघता याकडे? नाही, बघा, जास्त जागा मिळणे कमी जागा मिळणे हा सॅम्पल सर्वेच आहे। आपण 4 तारखेच्या याच्यामध्ये बघणार आहोत की अजितदादाच्या कमीत कमी 3 जागा त्या ठिकाणी निवडून येणार आहे, आमच्या 12 ते 13 निवडून येणार आहे, भाजपाच्या 20 ते 22च्या जवळपास जागा निवडून येणार आहे। त्यामुळे हा जो सॅम्पल सर्वे आहे, हा एक्झिट पोल तुम्ही त्याला म्हणता, मागच्या निवडणुकीमध्ये छत्तीसगडचा तुम्ही बघितला असेल, मध्य प्रदेशचा, हा तुमचा एक्झिट पोल खोटे ठरले। त्यामुळे एक्झिट पोलवर आता किती विश्वास ठेवायचा हा सुद्धा माझ्या मते प्रश्नचिन्ह आहे। ठीक आहे, थोड्या वेळापुरती समाधानासाठी म्हणून त्याला आम्ही बघतो, परंतु एक्झॅक्ट निकाल हा 4 तारखेला दुपारी 2 वाजेपर्यंत सर्वांचा क्लिअर होईल। अंदाज, रुझान, जागा निवडून येणे 2 वाजेपर्यंत ट्रेंड आम्हाला माहिती पडेल आणि त्यामध्ये आम्ही आमची महायुती आणि देशामध्ये NDAचं सरकार त्या ठिकाणी येणार आहे। आमच्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा या तिघांनी मिळून जे काम केलं, जे प्रचाराचा धूमधडाका या पूर्ण महाराष्ट्रामध्ये केला आणि आपले उमेदवार निवडून आणण्याकरता सर्व काही प्रयत्न त्यांनी केले, त्यामुळे आम्हाला यामध्ये यश मिळणार, यात कुठेही शंका नाही। यामध्ये यश मिळेल यात कुठेही शंका नाही असं कृपाल तुमाने सांगतात। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।